ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज। रायगड जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून पोलादपूर तालुक्यातील बाजरी धरण तुडुंब भरून वाहत आहे। तसेच सावित्री, ढवळी आणि कामती या नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या दुथडी भरून वाहत आहेत। सतत सुरू असलेल्या पावसामुळे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटात वारंवार दरडी कोसळत आहेत। त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतुकीस धोका निर्माण झाला असून वाहन चालकांची अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले। कोठेही दरड कोसळण्याची घटना, पूरस्थिती किंवा इतर कोणतीही आपत्ती आढळल्यास तात्काळ तहसीलदार कपिल घोरपडे, संपर्क 9028 83 36 68 तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग 93 59 80 51 55 किंवा पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड। तसेच पोलादपूर तालुक्यातही रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने रानबजिरे धरण ही ओव्हरफ्लो होत आहे। तसेच पोलादपूर असणाऱ्या ढवळी, कामठी व इतर उपनद्याही तुडुंब वाहत आहेत। नागरिकांनी कामानिमित्तच बाहेर यावे असे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही पुढील काळासाठी रायगड तसेच ठाणे, कोकण या मुसळधार पाऊस तसेच काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली आहे। तसेच आपत्ती कुठे घडल्यास तर पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे तसेच आपत्ती विभाग तसेच पोलादपूर पोलीस स्टेशनकडे त्वरित संपर्क साधा असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।